नमस्कार, मी सुवर्ण जोशी. जगाच्या पाठीवर या विशेष बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. जगभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी आपण या बुलेटिनमध्ये बघणार आहोत. सुरुवात करूयात. जगभरातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होतीये. मागील 24 तासात रुग्णांची संख्या 22,600च्या दरम्यान वाढली आहे आणि आकडा 53,20,000च्याही पुढे गेलाय. तर जगभरातील एकूण मृतांची संख्या 3,40,261 वर जाऊन पोहोचली आहे. तर जगभरात 21,70,000 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. अमेरिकेत कोरोना बाधितांची संख्या थांबायचं दिवसेंदिवस नाव न घेतात उलट दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. अमेरिकेत रुग्णांची एकूण संख्या सध्याच्या घडीला 16,45,000च्या घरात आहे. तर 97,000 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. 4,03,000 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ते पूर्णपणे बरे होऊन घरी गेलेत. तर तब्बल 17,000 रुग्णांची स्थिती गंभीर आहे. रशियामध्ये मागल्या 24 तासांमध्ये 9,000पेक्षा जास्त कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. रुग्णांचा एकूण आकडा 3,35,000च्या घरात जाऊन पोहोचलाय. तर मागील 24 तासात 139 रुग्णांचा मृत्यू झालाय. आतापर्यंत 3,388 रुग्णांचा बळी गेलाय. ब्राझील कोरोनाचा हॉटस्पॉट बनलाय. ब्राझीलमध्ये सध्या कोरोनाग्रस्तांची संख्या 3,32,000च्या पुढे गेली आहे. तर मृतांचा आकडा 21,000च्या पुढे गेलाय. ब्राझीलमध्ये रुग्णांच्या मृत्यूंची संख्या अधिक आहे. स्पेनमध्ये कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होतीये. आतापर्यंत 1,96,000 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आताची कोरोना रुग्णांची संख्या स्पेनमधली 2,80,000च्या घरात आहे. तर 27,940 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. सध्याच्या घडीला 1100पेक्षा जास्त रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. यूकेमध्ये रुग्णांच्या संख्येत भर पडते. रुग्णांची संख्या 2,54,195 वर पोहोचली आहे. वाढणारी आकडेवारी प्रशासन आणि नागरिकांसमोरील चिंता वाढवणारी आहे. इटलीमध्ये सलग दुसऱ्या दिवशीही रुग्णांची वाढ कमी झाली आहे. 24 तासांमध्ये जवळपास 1,000च्या आसपास रुग्णांची संख्या वाढली आहे. सध्या रुग्णसंख्या 2,29,000वर जाऊन पोहोचली आहे. तर मृतांची संख्या 32,616 वर जाऊन पोहोचली आहे. फ्रान्समध्ये रुग्णांची संख्या 1,82,000वर जाऊन पोहोचली आहे. रुग्णांची संख्या वाढत असली तरी कोरोनावर मात करणाऱ्यांच्या संख्येतही वाढ होतीये. मागील 24 तासांमध्ये 1,200पेक्षा जास्त कोरोनाच्या रुग्णांनी कोरोनामुक्त झालेले आहेत. त्यांनी मात केलेली आहे कोरोनावर. आतापर्यंत तब्बल 64,209 रुग्ण कोरोनामुक्त झालेले आहेत. जर्मनीमध्ये नवीन रुग्णांच्या तुलनेमध्ये कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढते. असं असलं तरी नवीन प्रकरणांची नोंद होतेच आहे. जर्मनीमध्ये रुग्णांची संख्या 1,80,000च्या घरात पोहोचली आहे. तर आतापर्यंत 8,000हून अधिक रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. तुर्कीमध्ये मागील 24 तासांमध्ये 1,500च्या वर रुग्णांची वाढ झाली आहे. रुग्णसंख्या 1,54,500 वर गेली आहे. तर मागील 24 तासात जवळपास 2,000वर रुग्णांचा मृत्यू झालाय. आतापर्यंत 1,16,000 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. इराणमध्येही रुग्ण कोरोनामुक्त होण्याचं प्रमाण दिलासादायक आहे. आतापर्यंत 1,02,000 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. एकूण इराणमधील रुग्णसंख्या 1,31,652 वर पोहोचली आहे. तर सध्या 2,500च्या वर रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. कॅनडामध्ये मागल्या 24 तासांमध्ये 1,156 रुग्णांची वाढ झाली आणि रुग्णांचा आकडा 82,480 वर गेलाय. तर 42,594 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पाकिस्तानमध्ये ही परिस्थिती गंभीर होत चालली आहे. रुग्णांची संख्या थांबण्याचं नाव घेत नाही. मागल्या 24 तासात आणखी 2,000वर रुग्ण नोंद झालेली आहे. रुग्णांची संख्या 52,437 वर गेली आहे. तर 1,100 रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झालाय. जपानमध्ये रुग्णांची संख्या 16,513 आहे. तर कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या 13,000च्या घरात आहे. जपानमध्ये आतापर्यंत कोरोनामुळे केवळ 796 रुग्णांचा मृत्यू झालाय. त्यामुळे जपानमध्ये नागरिक आणि प्रशासनासाठी ही थोडी दिलाशाची बाब आहे. अमेरिकेत मृतांचा आकडा लाखांच्या घरात केव्हाही पोहोचेल अशी भीती आहे, परिस्थिती आहे. मृतांची संख्या 97,600 वर पोहोचली आहे. तर दुसरीकडे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना चर्च आणि मशिदी लवकरच सुरू करायच्या आहेत. याआधीच त्यांनी शाळा सुरू करण्यासंदर्भात वक्तव्य केलं होतं. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कधी काय बोलतील याचा नेम नाही. मलेरियामध्ये वापरलं जाणारं औषध
हायड्रॉक्सी क्लोरोक्विन हे कोरोनामध्ये जादुई इलाज करण्याचं ट्रम्प यांनी अनेकदा म्हटलेलं आहे। मात्र सायन्स मॅगझिननं केलेल्या अभ्यासामध्ये या उपचार पद्धतीत कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूचा धोका अधिक आहे। बदलत्या आंतरराष्ट्रीय समीकरणांमध्ये आपले संबंध पाकिस्तानशी एखाद्या पहाडासारखे मजबूत राहतील असा विश्वास चीनने व्यक्त केलाय। जवळपास 69 वर्षांपासून पाक आणि चीनचे मैत्रीत्वाचे संबंध आहेत। पाकिस्तानात चीनची मोठी गुंतवणूक आहे आणि वेळोवेळी चीन सरकारने पाकिस्तानला आर्थिक मदतही केलेली आहे। कोरोनाच्या संक्रमणामुळे चीनचं आर्थिक बजेट मोठ्या नुकसानीत आहे। चीनला अभूतपूर्व असं नुकसान झालंय। 1990 नंतर पहिल्यांदाच चीन आर्थिक वृद्धीपर्यंत पोहोचू शकत नाहीये, त्यामुळे चीन सरकार पुढील चिंता वाढली आहे। वॉशिंग्टन डीसी मध्ये नॅशनल पार्कमधील स्मारक आता उघडलं आहे। तिथे नागरिकांची ये-जा सुरू झालेली आहे। आपण बघतोय नॅशनल पार्कचं हे वॉशिंग्टन मधलं शहीद झालेल्या सैनिकांना अनोखं अभिवादन करण्याकरताचं स्मारक आहे। शहीदांना अभिवादन करण्यासाठी नॅशनल पार्कमधील स्मारक उघडलं जाणार आहे। नियम पाळून लोकांनी स्मारकाला भेट देऊन शहीदांना अभिवादन करण्याची परवानगी दिली गेली आहे। मेमोरियल डे हा अमेरिकेसाठी अतिशय खास दिवस मानला जातो आणि त्यामुळे ही तयारी केली गेली आहे। अमेरिकेतील टेक्सासमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोर्टाचं कामकाज चालणार आहे। टेक्सासमधील 26 न्यायाधीशांना ऑनलाईन सुनावणीचं प्रशिक्षण देण्यात आलंय। 2 महिन्यांपासून कोर्ट बंद असल्यानं न्यायदान करता आलेलं नाही। न्याय मिळत नसल्यानं अनेक ठिकाणी संताप व्यक्त होतोय, त्यामुळे कोर्ट ऑनलाईन सुरू करण्याची तयारी करण्यात आली आहे। न्यायाधीश व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी करणार आहेत। अमेरिकेतील न्यू ऑर्लिया या ठिकाणी लॉकडाऊनच्या 2 महिन्यांनंतर पुन्हा व्यवसाय सुरू करण्यात आलेले आहेत। रेस्टॉरंट्स आणि इतर व्यवसाय उघडण्यास परवानगी दिली गेली आहे। मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मेमोरियल डेच्या वीकेंडमध्ये लोकांची गर्दी होईल का याबाबत शंका उपस्थित होतीये। कोरोनाची भीती असल्याने पर्यटक लवकर येणार नाहीत असा अंदाज व्यक्त केला जातोय। सध्या मोजकेच स्थानिक नागरिक बाहेर पडतात। कोरोनामुळे केनियातील सर्वच चर्च बंद आहेत। मात्र आता नियमांचं पालन करून रस्त्यावर प्रार्थना करण्याची परवानगी सरकारने दिली आहे। त्यामुळे प्रत्येक रविवारी अनेक रस्त्यांवर आणि गल्लीत सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळले जात आहेत आणि चर्च सुरू केली गेली आहेत। बाल्कनी टू बाल्कनी असं या चर्चला नाव देण्यात आलंय। नियमांचं पालन करून नागरिक यात सहभागी होत आहेत। टांझानियाचे राष्ट्रपती मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या राजकीय रॅलींमध्ये सहभागी होत आहेत आणि त्या रॅलींमध्ये ते कोरोना विरोधातील लढाईत यश मिळवत असल्याचा दावा देश करतोय। प्रार्थनेच्या जोरावर या व्हायरसवर मात केल्याचं आश्चर्यकारक विधान राष्ट्रपती जॉन मुगुफुली यांनी केलंय। कोरोनाच्या संकट काळात गिनियामध्ये आणखी एका विषाणूने थैमान घातलाय। इबोला विषाणूचा देशात धोका वाढलाय। आतापर्यंत 2,500 लोकांचे इबोलाने बळी गेलेत, त्यामुळे देशावर दुहेरी संकट कोसळलंय। गेल्या काही दिवसात तब्बल 3,000 लोकांना इबोलाची लागण झाली आहे, तर 18 जणांचा बळी गेलाय। देशात पुरेशा आरोग्य सुविधा नसल्याने लोकांचे हाल होत आहेत। कोरोनावर मात करण्यासाठी चीनने लसीचं संशोधन केल्याचा दावा केलाय। लसीची पहिली चाचणी यशस्वी झाल्याचं सांगण्यात आलंय। लसीमुळे कोरोनाग्रस्तांची प्रतिकारक शक्ती वाढत असल्याचं सांगण्यात आलंय। 108 लोकांना लसीचा प्रयोग करण्यात आलाय। 28 दिवसांनंतर त्याचे परिणाम चांगले समोर येतील असं समजतंय। मात्र लसीबाबत आणखी चाचण्या झाल्यानंतरच अंतिम निर्णय पुढील 6 महिन्यात घेण्यात येणार आहे। ब्राझीलमध्ये अध्यक्षांकडून पोलिसांच्या कार्यपद्धतीत हस्तक्षेप होत असल्याचा व्हिडिओ जारी झालाय। या व्हिडिओमुळे अध्यक्ष जॅर बोल्सोनारो यांची प्रतिमा प्रचंड खराब झाली आहे। सुप्रीम कोर्टाने व्हिडिओ जारी करण्याचा आदेश दिल्यानंतर अध्यक्षांची चांगलीच पंचायत झाली। त्यामुळे जारी झालेल्या व्हिडिओतून आपण फेडरल पोलिसांमध्ये हस्तक्षेप केल्याचं 1 सेकंदही म्हटलं नसल्याचं त्यांनी पत्रकार आणि समर्थकांना सांगितलं। ब्राझीलमध्ये कोरोनामुळे होणाऱ्या मृतांचा आकडा झपाट्याने वाढतोय। मृतांच्या आकडेवारीत ब्राझीलने रशियालाही मागे टाकलं। या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर ब्राझीलमध्ये स्मशानभूमीत मृतदेहांचा खच पडल्याची परिस्थिती आहे, त्यामुळे मृतदेह दफन करायला जागाच आता शिल्लक नाही। ब्राझील देशातील साओ पाउलो या राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढतोय। कोरोनाग्रस्तांचा आकडा रोखण्याकरता प्रशासनाकडून पावलं उचलली जात आहेत असं सांगितलं जात आहे। गेल्या आठवड्याच्या तुलनेमध्ये चालू आठवड्यात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मोठीच वाढ झालेली आहे, त्यामुळे परिसरात नवे कोविड हॉस्पिटल सुरू करण्यात आलंय। पुढील काही दिवसात कोरोनाग्रस्तांचा आकडा झपाट्याने वाढणार असल्याची भीतीही व्यक्त होतीये।
दुसरीकडे ब्राझीलमध्ये उपचार करणंही कठीण झालंय। रुग्णांचा आकडा एवढा वाढतोय की रुग्णांना उपचारासाठी बेडच उपलब्ध होत नाहीये। ही एक मोठी समस्या निर्माण झाली आहे। तर अनेक डॉक्टरही कोरोना पॉझिटिव्ह आढळलेत। आरोग्य सेवकही कोरोनाच्या विळख्यात सापडले। कोरोना संकट काळात आरोग्य विभागाने चांगलं काम केल्याचं मेक्सिकोचे अध्यक्ष अँड्रेस ओब्राडोर यांनी सांगितलेलं आहे। कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना आरोग्य विभागाचं काम न थकता न थांबता सुरू असल्याचं त्यांनी म्हटलंय। नियमांचं पालन करून रुग्णसंख्येत वाढ होत असल्यानं त्यांनी चिंता व्यक्त केली आहे। सध्या मेक्सिकोमध्ये 60,000 कोरोना रुग्ण आहेत। 6,500 लोकांचा मृत्यू झालेला आहे। पेरू देशात कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता लॉकडाऊन 30 जूनपर्यंत वाढवण्यात आलंय। पेरूचे राष्ट्राध्यक्ष मार्टिन विचकारानं लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा केली आहे। 5व्यांदा लॉकडाऊन वाढवण्यात आलंय। पेरूत एकाच दिवशी 2,929 रुग्ण सापडले आहेत। तसंच 96 जणांचा बळी गेलाय। सध्या देशात 1,10,000च्या वर कोरोनाग्रस्त झालेत। त्यामुळे लॉकडाऊन वाढवण्यात आलेला आहे। 2 महिन्याच्या लॉकडाऊन नंतर कॅलिफोर्नियातील वाईन उद्योग पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे। त्यामुळे नापा आणि सोनोमा काउंटी या ठिकाणी वाईन उद्योजकांनी तयारी सुरू केलेली आहे। पुढील आठवड्यामध्ये वाईन उद्योग उघडण्याची परवानगी मिळण्याची अपेक्षा आहे। त्यामुळे कारखाने सॅनिटाईज करण्याचं काम सुरू झालेलं आहे। पुढील काही दिवसात नागरिकांना वाईनची चव चाखायला मिळण्याची शक्यता आहे। ब्रिटनमध्ये मिलिटरी वाईव्स हा नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतो। या चित्रपटातून लष्करात काम करणाऱ्या महिलांचं जीवन रेखाटण्यात आलंय। लष्करात काम करणाऱ्या महिलांना कसं काम करावं लागतं, त्याचा संघर्ष कसा असतो हे यातून दाखवण्यात आलं। या चित्रपटात क्रिस्टीन स्टॉक थॉमस आणि शेरॉन हॉगन यांनी गाणं गायलेलं आहे। लॉकडाऊन काळामध्ये नागरिकांना अन्न आणि इतर सुविधा मिळत नसल्यानं चिलीतील नागरिकांनी रस्त्यावर उतरत आंदोलन केलं। गेल्या 2 महिन्यांपासून लॉकडाऊन आहे, मात्र शासनाकडून कोणतीही मदत मिळत नसल्यानं नागरिकांच्या संतापाचा उद्रेक झाला। लोकांना पांगवण्याकरता अश्रुधुराच्या नळकंड्या फोडाव्या लागल्या, तर पाण्याचा माराही करावा लागला। आंदोलकांनी रस्त्यांवर जाळपोळ करून रस्ता जाम केला। कोरोनामुळे अडचणीत आलेली अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणण्यासाठी अर्जेंटिना सरकारनं पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे। शुक्रवारी सरकारनं बॉन्ड कुपनवर तब्बल 3,503 दशलक्षाची देयकं दिली। सर्व देयकं 2 जूनपर्यंत दिली जाणार असल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं। तसंच कर्जाचं पुनर्गठनही करण्यात येणार आहे। व्हेनेझुएलाच्या उच्च न्यायालयानं अमेरिकेच्या निर्बंधाचा हवाला देत डायरेक्ट टीव्हीची सेवाच बंद करण्याचे आदेश दिले। तसंच कंपनीची सर्व मालमत्ता ताब्यात घेण्याचे आदेश देण्यात आले। डायरेक्ट टीव्हीमधील सर्वांना तातडीनं परत जाण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। टेक्सास राज्यातील आस्थापना पुढच्या आठवड्यापासून पुन्हा सुरू होण्याची तयारी केली जाते। त्यासोबतच काही स्पोर्ट्स क्लबही सुरू केली जाणार आहेत। त्या दृष्टीनं प्रयत्न सुरू आहेत। अर्थव्यवस्थेची गाडी रुळावर आणण्याकरता राज्यात हळूहळू कामकाज सुरू करण्याचा विचार आहे। अमेरिकेत कोरोनाचा फैलाव वेगानं होत असताना दुसरीकडे लॉकडाऊन उघडण्याचा निर्णय घेण्यात आलाय। अमेरिकेतील 50 राज्यातील व्यवहार पुन्हा सुरू करण्यात आलेत। अमेरिकेत कोरोनाची दुसरी लाट आली तरी आता पुन्हा लॉकडाऊन जाहीर करणार नसल्याचं अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले। लोकांच्या दबावामुळे प्रत्येक राज्यातील राज्यपालांनी त्यांची राज्य खुली केलेली आहेत। मिशिगनमधील फोर्ट मोटर प्लांटमध्ये व्हेंटिलेटरची निर्मिती करण्याचं काम सुरू आहे। त्याची पाहणी करण्यासाठी ट्रम्प गेले होते, तेव्हा ते बोलत होते। भारत आणि चीनमधील सीमा प्रश्नावर तणाव निर्माण झाला आहे। या प्रकरणी अमेरिकेनं भारताची बाजू उचलून धरल्यानंतर चीनचा संताप झाला। भारताबरोबरची सीमा असो किंवा दक्षिण चीन समुद्र, चीनला सत्तास्थान वापरण्याची खुमखुमी आहे, पण चीनची अशी कृती अडथळा निर्माण करणारी आहे, असं अमेरिकेतील उच्चपदस्थ अधिकारी ॲलिस वेल्स यांनी म्हटलं आहे। अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी आणि लोकांचं जीवनमान उंचावण्याकरता हाँगकाँग आणि मकाऊच्या प्रशासनांना सरकार मदत करेल असं आश्वासन चीनच्या पंतप्रधानांनी दिलं आहे। पण तैवानच्या स्वातंत्र्यासाठीच्या कोणत्याही कारवायांचा तीव्र विरोध असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। हाँगकाँग आणि मकाऊची स्वायत्तता अबाधित ठेवून एक चीन 2 व्यवस्था या धोरणाचा ठाम पुरस्कार करत असल्याचं त्यांनी सांगितलं। चीनकडून हाँगकाँगसाठी नवा कायदा करण्यात आलाय, त्याचा आता हाँगकाँग समर्थक खासदारांनी निषेध केलाय। अर्ध स्वायत्त असणाऱ्या देशासाठी चीनकडून कायदा करणं चुकीचं असल्याचं खासदारांचं म्हणणं आहे। एक देश आणि 2 राज्यपद्धती कशा असू शकतात यावरही टीका करण्यात आली। चीन हाँगकाँगच्या सुरक्षेसाठी नवा कायदा आणणार आहे। या कायद्याच्या आडून चीन हाँगकाँगवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप होतोय। देशद्रोह तोडफोड रोखण्यासाठी कायदा तयार होतोय, मात्र या कायद्यातून चीन हाँगकाँगमधील जनतेतील स्वतंत्रतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करण्यात आलाय।
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर न्यूझीलंडमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. 4 महिन्यांपूर्वी विरोधी पक्षांनी न्यूझीलंडमध्ये नव्या नेत्यांची निवड केली होती. मात्र कोरोनाच्या संकट काळात टॉड मुल्लर यांनी सायमन ब्रिज यांची राष्ट्रीय पार्टीच्या पदावरून हकालपट्टी केली. पाकिस्तानमध्ये ईद सेलिब्रेशनची तयारी जोरदार सुरू आहे. कराचीत विविध वस्तू खरेदी करण्यासाठी लोकांनी दुकाने आणि शॉपिंग मॉल्समध्ये मोठी गर्दी केल्याचं दिसतंय. मात्र वस्तू खरेदी करताना नियमांची ऐशी केली जाते. सोशल डिस्टन्सिंग पाळलं जात नसल्याचंही समोर येत आहे. अमेरिकेत कोरोनाचा फैलाव वेगानं होत असताना दुसरीकडे लॉकडाऊन उघडण्याचा निर्णय घेण्यात आला. अमेरिकेतील 50 राज्यातील व्यवहार पुन्हा सुरू करण्यात आले. अमेरिकेत कोरोनाची दुसरी लाट आली तरी पुन्हा लॉकडाऊन जाहीर करणार नसल्याचं अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलं आहे. लोकांचं जीवनमान सुधारण्याचं लक्ष्य साध्य करण्यासाठी चीन काम करेल असं पंतप्रधान ली केकियांग यांनी 13व्या नॅशनल पीपल्स काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये सांगितलं. त्यासाठी दारिद्र्य निर्मूलन आणि ग्रामीण पुनरुज्जीवनावर भर देत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. जगातील बदलत्या परिस्थितीतही चीन आणि पाकिस्तानचे राजकीय संबंध मजबूत राहणार असल्याचं चीनकडून स्पष्ट करण्यात आलं. चीन आणि पाकिस्तानच्या राजकीय मैत्रीच्या संबंधाला 69 वर्ष पूर्ण झालेत. 1951 साली पाकिस्ताननं चीनला देश म्हणून मान्यता दिली होती. दोन्ही देशाचे मैत्रीपूर्ण संबंध अद्यापही कायम आहेत. चीनच्या मोबाईल कंपन्याही आता एकत्र आल्यात. एकमेकांचे बाजारातील कट्टर प्रतिस्पर्धी शाओमी, ओप्पो, विओ, OnePlus या कंपन्या एकत्र आलेल्या आहेत. गेल्या काही वर्षात या कंपन्यांनी भारतीय बाजारपेठ काबीज केली आहे. याला तसं कारण कोरोनाचं वगैरे नाहीये. 2021 साली जपानमधील टोकियोमध्ये ऑलिम्पिक खेळाचं आयोजन कोरोनामुळे रद्द होणार का अशी भीती निर्माण झाली. मात्र कोरोनाचा धोका लक्षात घेऊन त्या पद्धतीने तयारी करण्यात येत असल्याचं टोकियोचे गव्हर्नर युरिको कोइके यांनी सांगितलं आहे.